आज आपण पाहणार आहोत वर्ड रिकॉलिंग अँड सेंटेन्स मेकिंग पार्ट 5. चला तर पहिला वर्ड आहे LULLABY, ललबाय. ललबाय म्हणजे अंगाई गीत. अंगाई गीत किंवा आपण त्याला म्हणतो पाळणा गीत है ना. लहान बाळाला झोपवण्यासाठी आई जी पाळण्यामध्ये त्याला टाकून जे गीत गाते त्याला अंगाई गीत म्हणायचं. मग चला तर आपण मराठीमध्ये अगोदर एक सेंटेन्स बनवू आणि त्याचा इंग्लिशमध्ये बनवूया. मराठीमध्ये असा बनवू की आई अंगाई गीत गाते आणि बाळ झोपतो है ना. मग त्याला आता इंग्लिश मध्ये बनवू. द मदर MOTHER, द मदर SINGS sings lullaby LULLABY. Mother sings lullaby and the baby sleeps SLEEPS sleeps. SHELL शेल म्हणजे शिंपले. शेल म्हणजे शिंपले. मग शिंपले कुठे मिळतात? समुद्रामध्ये. चला तर मग आपण मराठीमध्ये आपण वर्ड त्याचा सेंटेन्स असा बनवूया की समुद्रात शिंपले आढळतात किंवा त्याला काय म्हणायचं सापडतात. मग आपल्याला इंग्लिश मध्ये वर्ड बनवा, सेंटेन्स बनवा ह्याच्याकडे पाहून. इन द सी, इन द सी सॉरी सेल, द सेल्स. आता एक मिळतो का नाही, जास्त मिळतात, भरपूर मिळतात म्हणून एस लावलं. द सेल्स आर फाउंड इन द सी. द सेल्स आर फाउंड इन द सी. समुद्रामध्ये शिंपले आढळतात किंवा सापडतात. ओके. पुढे आहे सिल्वर. सिल्वर म्हणजे चांदी. मग अर्थातच त्याच्यावर मराठीमधनं एक सेंटेन्स बनवूया की चांदीवर जसे की पायातील पैंजण चांदीचे असतात. तर मग बघा पायातील चेन म्हणा किंवा पैंजण म्हणा. आपण पैंजण लिहूया. पायातील पैंजण चांदीचे आहेत है ना. पायातील पैंजण चांदीचे आहेत. मग याला आता सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवा. इंग्लिश मध्ये बनवणार आपण कसा तर FOOT food chains CHAINS. The food chains are silver SILVER. The food chains are silver. पायातील चेन किंवा पायातील पैंजण चांदीचे आहेत. समोरील शब्द पाहूया. समोरचा शब्द असा आहे ड्युटी. DUTY. ड्युटी म्हणजे कर्तव्य. नियमित अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. तर पहा नियमित अभ्यास करणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते किंवा आहे. नियमित अभ्यास करणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. मग याला सेंटेन्स इंग्लिश मध्ये बनवा. हा मराठीचा इंग्लिश मध्ये है ना. It is STUDENTS.
इट इज द स्टुडंट्स ड्युटी, DUTY, इट इज द स्टुडंट्स ड्युटी, हे विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे की काय, STUDY, स्टडी रेग्युलरली, REGU, रेग्युलरली. इट इज अ स्टुडंट्स ड्युटी, स्टडी रेग्युलरली. विद्यार्थ्यांचं इट इज अ स्टुडंट्स ड्युटी टू करा, टू स्टडी रेग्युलरली. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करणे. ओके. पुढे आहे टू स्ट्रेट, म्हणजे सरळ जा, सरळ जा आपण म्हणतो ना, सरळ जा. मग आपण एक मराठीतून असं लिहूया बघा की सरळ जा आणि डावीकडे वळा. आपण सहज कुणाला तरी सांगतोय, मार्ग दाखवतोय की सरळ जा आणि डावीकडे वळा. तर पहा इंग्लिश मध्ये काय होईल, go straight, STRAIGHT, go straight, and TURN, turn म्हणजे वळणे, turn to left, right, go straight and turn to left, डावीकडे वळा, सरळ जा आणि डावीकडे वळा. पुढील शब्द आहे सुटेबल. सुटेबल म्हणजे योग्य है ना. आपण म्हणतो ना की गव्हाच्या शेतीसाठी हिवाळा ऋतू सुटेबल आहे किंवा हिवाळा ऋतू हा योग्य आहे. तर पहा आपण असं लिहून पाहू, मराठीमध्ये लिहूया, गव्हाच्या शेतीसाठी हिवाळा ऋतू योग्य असतो. काय म्हणणार, योग्य असतो फॉर द व्हीट ऍग्रिकल्चर, नाही का, फॉर WHEAT, व्हीट म्हणजे गहू, फॉर द व्हीट ऍग्रिकल्चर, AGRICULTURE, फॉर द व्हीट ऍग्रिकल्चर, गव्हाच्या शेतीसाठी, फॉर द व्हीट ऍग्रिकल्चर, गव्हाच्या शेतीसाठी हिवाळा ऋतू योग्य असतो. मग विंटर सीझन, WINTER SEASON, विंटर सीझन हिवाळा ऋतू योग्य असतो. मग काय, हिवाळा ऋतू, विंटर सीझन हॅज सुटेबल, हॅज SUITABLE, हॅज सुटेबल. फॉर द व्हीट ऍग्रिकल्चर, विंटर सीझन हॅज सुटेबल, गव्हाच्या शेतीसाठी हिवाळा ऋतू योग्य असतो. राईट. पुढे बघूया बोन्स. हा शब्द जो आहे थोडासा आपण खाली घेऊया किंवा याचं मराठीतून जे आहे मिनिंगच खाली पुढे घेऊया. याच्यामध्ये बसणार नाही. बोन्स म्हणजे हाडे, हाडे. आता BONE, बोन जर असतं तर त्याचा अर्थ होतो हाड, पण S लागलेल्यांचे आणि बसले मग हाडे. मग आपण असं म्हणतोय ना की मानवी शरीरात किती हाडे असतात, 206. चला मग हा जो आहे मराठीतून सेंटेन्स आहे, मानवी शरीरात 206 हाडे असतात. मानवी शरीरात 206 हाडे असतात. मग मानवी शरीरात, इन द ह्युमन बॉडी, मानवी शरीरात, इन द ह्युमन बॉडी, इन द ह्युमन बॉडी, in the human body 206 bones. In the human body 206 bones has 206 bones, BONES. थोडंसं अडचणीत झालेलं आहे, तुम्हाला दिसतं की नाही कदाचित, थोडं समजून घ्या. द ह्युमन बॉडी हॅज 206 बोन्स. मानवी शरीरात 206 हाडे, BONES, बोन्स 206. आणि इन द ह्युमन बॉडी, मानवी शरीरात 206 हाडे असतात.
in the human body has 206 bones. आहे RAT रॅट म्हणजे उंदीर. पहा माहिती आहे, त्याला आणखी एक शब्द आहे MOUSE माऊस म्हणजे पण उंदीर. मग आपल्या घरामध्ये उंदीर असतात, मग आपण काय म्हणतो की माझ्या घरात बरेच उंदीर खेळतात, नाही का. मग असं आहे की माझ्या घरात बरेच उंदीर खेळतात. मग याला इंग्लिश मध्ये कसं बनवणार, याला इंग्लिश मध्ये बनवणार की a lot of rats RATS एकापेक्षा अधिक उंदरे आहेत म्हणून a lot of rats PLAY play in my house. A lot of rats play in my house. माझ्या घरात बरीच उंदरे खेळतात, है ना. a lot of rats बरीच उंदरे प्ले खेळतात इन माय हाऊस माझ्या घरात, राईट. सीड म्हणजे बी, सीड्स म्हणजे बियाणे. किंवा मग आता याच्यावर जसं की शेतकरी शेतात बियाणे पेरतात, ठीक आहे. मग बघा, शेतकरी शेतात बियाणे पेरतात, राईट. याला आपण आता इंग्लिश मध्ये बनवूया, है ना. फार्मर, शेतकऱ्याला काय शब्द आहे, फार्मर. सॉरी, फार्मर सॉ सीड्स. फार्मर सॉ सीड्स इन द फील्ड. FIELD. फील्ड म्हणजे शेती. शेतकरी, फार्मर. सॉ सीड्स बियाणे पेरतात. सीड म्हणजे बिया किंवा बियाणे, आणि पेरतातला सॉ असं म्हणायचं, पेरतात. इन द फील्ड शेतात. फार्मर सॉ सीड्स शेतकरी बियाणे पेरतात. इन द फील्ड शेतामध्ये. SNAIL स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. गोगलगाय, है ना. स्नेल पाहिजे असेल किंवा मिळतात पाहायला आपल्याला. तर पहा, पावसाळ्यात आपल्याला गोगलगाय दिसतात. है ना. आपण म्हणतो असं की पावसाळ्यात आपल्याला गोगलगाय दिसतात. मग याला बनवायचं सेंटेन्स इंग्लिश मध्ये इन द रेनी सीझन. इन RAINY रेनी म्हणजे पावसाळा. इन द रेनी सीझन SEASON पावसाळ्याच्या ऋतू, है ना. म्हणजे पावसाळी ऋतू, सीझन म्हणजे ऋतू. इन द रेनी सीझन वी सी स्नेल. SNAIL. S लावा. S एक थोडी दिसते, भरपूर दिसतात म्हणून S लावायचा. इन द रेनी सीझन वी सी स्नेल्स. पावसाळ्यात आपल्याला गोगलगाय दिसतात. इन द रेनी सीझन वी सी द स्नेल्स. द लावायचं राहिलं होतं, सॉरी. द स्नेल्स. पावसाळ्यात आपल्याला गोगलगाय पाहायला दिसतात. मित्रांनो, अशा प्रकारे हे 10 शब्द आणि त्याच्यावरील मराठीतून बनवलेला सेंटेन्स, वाक्य, आणि त्या मराठी वाक्याचं परत आपण इंग्लिशमध्ये बनवलं. अशा प्रकारे तुमच्या समोर आहे. तुम्ही याचा अभ्यास करा, याचा विचार करा व्यवस्थित. परत दुसरे काही स्वतःच्या मनाने बनवू शकता, आणि काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.